महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा सुपर संडे। नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा, तर छत्रपती संभाजीनगरात आज 4 वाजता एकनाथ शिंदेंची जाहीर सभा। ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर आज तोफ धडाडणार। महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईतली पहिली सभा। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी। भाजप आणि शिंदेंची शिवसेना आणि आरपीआय महायुतीचा मुंबईसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे जाहीरनामा प्रसिद्ध करणार। जाहीरनाम्यात महिला आणि युवकांचं पायाभूत सुविधांवर फोकस, सूत्रांची माहिती। नागपूर शहरासाठी भाजपचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार। थोड्याच वेळात बावनकुळेंच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार। जाहीरनाम्यासाठी भाजपनं नागपूरकरांची मतं आणि सूचना मागवल्या होत्या। एकाच वेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निकाल रखडण्याची शक्यता। पालिका निवडणुकीची मतमोजणी आता एका वेळी एकाच वॉर्डची होणार। दुपारपर्यंत स्पष्ट होणारं निकालाचं चित्र उशिरा स्पष्ट होण्याचा अंदाज। राष्ट्रवादीचा एक स्थानिक नेता स्वतःला एसआरएचा बाप समजतो। एसआरएमधील लोकांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून धमक्या, भाऊ त्यांचा बंदोबस्त करावा लागेल। महेश लांडगेंची अप्रत्यक्षरित्या अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार। काळजी करू नका, इथे कायद्याचं राज्य चालेल, धमकीचं नाही। जी कारवाई करायची आहे ती 16 जानेवारी नंतर करू। मुख्यमंत्री फडणवीसांची महेश लांडगेंना ग्वाही। महेश लांडगेला मोठं करू नका असं म्हणत होतो, पण अजित पवारांचे काही निर्णय चुकले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंनी व्यक्त केली खंत। तर ज्यांना दादांनी घडवलं त्यांनीच अशी टीका करायला नको होती। अजित गव्हाणेंची महेश लांडगेंवर टीका। काँग्रेसच्या पत्रावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची सडकून टीका। लाडक्या बहिणींचा हप्ता रोखण्याचे काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र। लाडक्या बहिणींच्या द्वेषाचा काँग्रेसचा क्रूर चेहरा उघड। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस लाच म्हणते। निवडणूक लागली म्हणून हक्काचा पैसा रोखण्याचा काँग्रेसचा हा घाणेरडा डाव आहे। काँग्रेस निवडणूक आयोगाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवण्यासाठी लिहिलेल्या पत्रावर चित्रा वाघ यांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी प्रवेश होणार। दगडू सकपाळ हे मुलीला उमेदवारी न मिळाल्यामुळे होते नाराज। मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्याचं व्हिजन मांडणार। अभिनेत्री गिरिजा ओक मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणार। 100 पेक्षा अधिक ठिकाणी मुलाखत दाखवण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था। बिनविरोध नगरसेवक निवडीची न्यायालयीन चौकशी होणार। हायकोर्टात जनहित याचिका दाखल, लवकरच सुनावणी। बिनविरोध निवडीमुळे मतदानाचा हक्क हिरावून घेतल्याचं याचिकेत नमूद। नागपुरात ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीत हातमिळवणी। जिथे पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नाहीत तिथे ठाकरेंच्या उमेदवाराला समर्थन देणार। जिथे ठाकरेंचे उमेदवार नाहीत तिथे पवारांच्या राष्ट्रवादीला समर्थन देणार। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरच्या वतीनं नागपुरातील 115 काँग्रेस उमेदवारांना समर्थन जाहीर। आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचाही काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा। धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रित नागपुरात काँग्रेसला दिला पाठिंबा। अमरावतीच्या वरुड नगर परिषदेमध्ये सत्तेसाठी काँग्रेसचा गड, भाजपात विलीन। वरुड नगर परिषदेत निवडणूक काँग्रेस निवडून आले होते 2 काँग्रेस नगरसेवक। जळगाव मनपा निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 5 मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा। प्रवीण माळी यांचा अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांना पाठिंबा। जेव्हा पराभव दिसतो तेव्हा उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव म्हणतात। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच, बावनकुळेंचं वक्तव्य। मराठीच्या मुद्द्यावरून गुद्द्याचं राजकारण करणारे कोण आणि भूमिपुत्रांसाठी उभे राहणारे कोण हे मुंबईतल्या कोळी बांधवांना चांगलंच माहिती आहे। आमदार चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। 1 वर्षाचा वनवास अजून बाकी। जालन्याच्या लोकांना शपथविधीसाठी मुंबईत बोलावणार। अर्जुन खोतकर कॅबिनेट मंत्री होणार। अब्दुल सत्तार यांचा जालन्यातल्या प्रचार सभेत दावा। ज्यांच्यावर गुन्हे अशांना मत द्या असं महायुती म्हणायला लागली आहे। निवडून आल्यावर हेच लोक गुंडगिरी करणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची महायुतीवर टीका। सिस्पे घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, खासदार निलेश लंकेंची मागणी। सिस्पे घोटाळा प्रकरणी खासदार निलेश लंकेंची विखे पाटलांवर टीका। तर अनेक पुढारी कार्यालयाच्या उद्घाटनाला जातात, मग घोटाळा झाल्यावर पुढारी जबाबदार असतो का? सुजय विखेंचा सवाल। सोलापूरच्या माढ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा संपन्न। मेळाव्यात महायुतीनं सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच युती, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा।
मालेगाव महापालिकेसाठी मंत्री दादा भुसेंचे पुत्र आविष्कार भुसे प्रचाराच्या मैदानात। मालेगावात शिंदेंच्या शिवसेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। छत्रपती संभाजीनगरात राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्तानं महाविराट रॅलीचं आयोजन। महाविराट रॅलीत मनोज जरांगे सहभागी होणार। केम्ब्रिज चौक ते क्रांती चौक दरम्यान काढण्यात येणार रॅली। डॉक्टर संग्राम पाटील यांची 14 तास चौकशी सूत्रांची माहिती। संग्राम पाटील यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं। मोदींविरोधात फेसबुकवर रोखठोक भूमिका घेतल्याप्रकरणी डॉक्टर पाटील यांची झाली होती चौकशी। पुणे कथित जमीन घोटाळा प्रकरणी निलंबित तहसीलदाराला अंतरिम संरक्षण। मुंबई हायकोर्टाकडून 19 जानेवारीपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन। तहसीलदार सूर्यकांत येवलेला तात्पुरता दिलासा। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देहू रोडमध्ये रूट मार्च काढण्यात आला। अतिसंवेदनशील भागात हा रूट मार्च काढण्यात आला। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज। मीरा भाईंदरमध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम। विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना यमराजानं शिकवले वाहतुकीचे धडे। काशीमीरा मीरा रोड स्टेशन परिसरात वाहतूक पोलिसांची जनजागृती। बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राचं कृषी प्रदर्शन 2026 यावर्षी 8 दिवस चालणार। राजेंद्र पवार यांची माहिती। 17 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचं आयोजन। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं राजेंद्र पवारांचं आवाहन। इंदापूरच्या निराभिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगरमध्ये राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचं उद्घाटन। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांचा पुढाकार आवश्यक। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। पुण्याच्या मावळ तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा लागवडीला वेग। सांगावडे प्रतिशिर्डी शिरगाव गोडुंबरे आणि सोमाटणे गावात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड। यंदा उत्पन्न वाढेल, शेतकऱ्यांना विश्वास। सोलापूरच्या करमाळ्यात जुळ्या मुलांचा बापानं घेतला जीव। विहिरीत ढकलून बापानं आपल्या जुळ्या मुलांना संपवलं। करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील संतापजनक घटना। बापाचाही आत्महत्येचा प्रयत्न। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी कायम। पुण्याचं किमान तापमान 10 अंशांखाली नोंदवण्यात आलं। पुढील 2 दिवस हवामानाची स्थिती कायम राहणार असल्याची माहिती। बुलढाण्यातील स्वामी शुकदास महाराजांच्या आश्रमात स्वामी विवेकानंद यांचा 163वा जन्मोत्सव सोहळा संपन्न। महापंक्तीनं सोहळ्याची सांगता। TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास दृश्य। येवला नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी 12 जानेवारीला निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या वतीनं 17 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज, तर उपनगराध्यक्षपदासाठी 6 जणांनी घेतले अर्ज। दुपारी 2 वाजेपर्यंत पोषण आहाराची माहिती सरळ ऑनलाईन प्रणालीवरती भरणं अनिवार्य। माहिती न भरल्यास शाळांवरती कारवाई होणार। शिक्षण विभागाचा शाळांना इशारा। उजनी जलाशयाच्या काळेवाडी परिसरात आढळला अज्ञात मृतदेह। पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू। मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ। धाराशिव जिल्ह्यात खतं आणि कीटकनाशकाची नियमबाह्य विक्री केल्यामुळे 18 कृषी केंद्रांवर कारवाई। 15 कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर 3 कृषी दुकानाचे परवाने निलंबित। परभणीमध्ये खासदार संजय जाधवांच्या विनंतीनंतर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली। जाधवांनी भाषणात परभणीत 50 बंदुका आल्याचं म्हटलं होतं। जाधवांनी पोलीस आणि गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेण्याची केली विनंती। छत्रपती संभाजीनगरमध्ये 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 28 जानेवारीपासून सुरुवात होणार। 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 70 आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि मराठी चित्रपट दाखवले जाणार। गोंदिया ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा पर्दाफाश। चोरट्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कारवाई केली। 2 चोरटे गजाड, 1,80,00,000चा मुद्देमाल जप्त। गडचिरोलीच्या धानोऱ्यात पतीकडनं पत्नीची दगडानं ठेचून हत्या। चारित्र्याच्या संशयातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर। हत्येनंतर पतीनं केली आत्महत्या। नाशिकच्या सिन्नरमध्ये फटाका सायलेन्सर लावणाऱ्या 38 दुचाकी जप्त। 35,000चा दंड वसूल, तर सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई।